गुड मॉर्निंग सगळ्यांना. आवाज येतोय का सगळ्यांना? बघा बरं एकदा चेक करा ऑनलाईन सगळ्यांनी. कोण कोण आहेत ऑनलाईन येतील आता काही जण. हम्म, हं. आवाज येतोय का बघा सगळ्यांना? गुड मॉर्निंग. ऑनलाईन जे आहेत लाईव्ह त्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना. आवाज येत नसेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्ही काही प्रॉब्लेम आला तर, टेक्निकल प्रॉब्लेम आला तर. येत नसेल तर मग आता आजचा विषय बघा, थोडासा एक 5-10 मिनिटं लेट झालेला आहे. तसं आपण कमेंटमध्ये सांगितलं होतं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळेजण लाईव्ह आलेले आहेत असं मला वाटतंय. आता लेक्चर सुरू करायला काही हरकत नाही, हळूहळू येतील सगळेजण लाईव्ह. क्लिअर वगैरे दिसायला सगळ्याला मोबाईलवर? कुणाला काय अडचण नसावी, काय असेल तर तसं सांगा कमेंटमध्ये लगेच. बघा आज बघा आपण TCS पॅटर्नचे उदाहरणं घेणार आहेत. आज आपण TCS पॅटर्नचे उदाहरणं घेणार आहेत, जे की येणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी एकदम जास्त महत्त्वाचे असते. बघा आता पहिलं उदाहरण. वेळ झालेला आणखी आधीच 10 मिनिट, तर सुरू करायला काही हरकत नाही. मला वाटतंय क्लिअर वगैरे सगळ्याला दिसत असेल स्क्रीनवर मोबाईलच्या, आणि आता सुरू करायला काही हरकत नाही. बघा आता काय आहे पहिला प्रश्न. बुद्धिमत्ताचा आहे हा प्रश्न. काय म्हणतात बघा, जर ॲट द रेट आहे भागाकार आणि डॉलर आहे गुणाकार, तर खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे? तर ह्या टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतीलच सरळ सेवा भरतीला, आणि SSC GD ला सुद्धा, आणि पोलीस भरतीला सुद्धा कदाचित असे प्रश्न आता यावर्षी येऊ शकतील. बघा आता इथे काय म्हणतात, ॲट द रेट आहे भागाकार, म्हणजे ॲट द रेट या चिन्हाचा अर्थ ॲट द रेटच्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला? भागाकार. आणि हे डॉलर नावाचं जे चिन्ह आहे त्याच्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला? गुणाकार. डॉलरच्या ठिकाणी गुणाकार करायचा. जिथं जिथं डॉलर असेल तिथं आपल्याला गुणाकाराची क्रिया करून टाकायची आहे. मग आता त्यांचं म्हणणं आहे की खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे? म्हणजे ह्या तुम्हाला पर्यायकट पद्धतीने जावं लागेल. इथं ज्या ऑप्शनचं उत्तर सगळ्यात कमी असेल तेच आपल्याला सिलेक्ट करायचे. मग आता प्रत्येक ऑप्शनचं उत्तर बघूत आपण. पहिलं ऑप्शन ए काय दिले बघा आता, 24 ॲट द रेट 5. इथं लिहून टाकूत आपण 24 ॲट द रेट 5. ॲट द रेटचा अर्थ काय पकडायचा आपल्याला? भागाकार. म्हणून 24 ला 5 न भाग देऊयात. 24 ला 5 न भाग देऊयात. चला 5 1 5, 5 चोक 20, शिल्लक उरले 4. 4 ला काही 5 न भाग जात नाही, म्हणून उत्तरामध्ये एक दशांश द्यायचा. इथं एक शून्य. 5 8 40. पहिल्या पर्यायाचं उत्तर इथं लिहून ठेवूयात आपण. पहिल्या पर्यायाचं उत्तर आलेलं आहे 4.8. याचं उत्तर आलेलं आहे. आता पर्याय क्रमांक 2 बघूयात आपण. पर्याय क्रमांक बी बघा काय आहे ते, 1.5. डॉलरचा अर्थ काय पकडायचा आपल्याला? गुणाकार. गुणिले 4.25. बरं, पॉईंटचा गुणाकार कसा करायचा असतो? पहिल्यांदा तर पॉईंट काढून टाकायचा आणि साधा गुणाकार करायचा. चला 15चा पडा सगळ्याला पाठ असेल. 15 1 15, 15 5 75. 75 ला 5, हातचे आले 7, 15 दुनी 30, 30 आणि 7 37, 37 ला 7, हातचे आले 3, 15 चोक 60, 60 आणि 3 63, 6375. आता दशांशानंतरचे अंक मोजून काढा. गुणाकारातले दशांशानंतरचे अंक हे 1 2 3 असल्या कारणानं एकक स्थानापासून पॉइंट हा 3 न डावीकडे द्यायचा उत्तरामध्ये. हे पॉइंटचा गुणाकार. 1 न डावीकडं, 2 न डावीकडं, 3 न डावीकडं, म्हणजे आपलं ह्याचं उत्तर आलं 6.375. इथं उत्तर लिहून टाकूत आपण. मग आता काही हरकत नाही. दुसऱ्या ऑप्शनचं उत्तर 6.375 असं लिहून टाकलं आपण उत्तर. आता पर्याय क्रमांक 3 बघूत काय आहे ते, 23 ॲट द रेट. 23 ॲट द रेट. ॲट द रेटचा अर्थ काय पकडायचा आपल्याला? भागाकार. 23 ला 3 न भागायचे. 23 ला 3 न भागा. चला 3 1 3, 3 7 21, शिल्लक उरले 2. 2 ला काही 3 न भाग जात नाही, म्हणून इथं काय केलं? एक पॉईंट. मी ते एक शून्य. 3 संग 18, परत 2 उरले. 3 संग 18, म्हणजे 7.66 किंवा 66 असं ह्याचं उत्तर आलेलं आहे. मग आता चौथा ऑप्शन पण चेक करून बघूत आपण. चौथा ऑप्शन काय आहे? $3 1.5. डॉलरचा अर्थ काय पकडायचा आपल्याला? गुणाकार. डॉलरचा अर्थ गुणाकार पकडायचा. 3 गुणिले 1.5.
आता 15 त्रिक 45. पॉईंट नंतरचे अंक किती आहेत? 1.1 न डावीकडे. किती आलं ह्याचं उत्तर? 4.5. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर पहिल्या ऑप्शनचं उत्तर 4.8 आहे, दुसऱ्या ऑप्शनचं उत्तर 6.3 आहे, तिसऱ्याचं उत्तर 7.6 आहे आणि चौथ्याचं उत्तर 4.5 आहे. आता त्यांचं म्हणणं काय आहे की खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे? सर्वात लहान पर्याय म्हणजे कोणत्या ऑप्शनचं उत्तर सर्वात लहान आहे? तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे डी हे आपलं उत्तर असणार आहे. हे तुम्हाला असं ऑप्शन वाईज काही ठिकाणी जावं लागेल सरळ सेवेला. आता जे दारूबंदी वगैरे सध्या परीक्षा सुरू आहेत त्याला देखील असे प्रश्न येतीलच तुम्हाला, त्याच्यामुळे काही अडचण नाही. किंवा कोणती तुम्ही सरळ सेवा भरती देणार असताल किंवा SSC GD स्टाफ सिलेक्शनची कोणती देणार असताल तर तिथं असे रिझनिंगचे बुद्धिमत्ताचे प्रश्न येतीलच तुम्हाला. आता दुसरा प्रश्न बघूत आपण. बघा काहीच अडचण नाही. दुसरा प्रश्न बघा, तुम्हाला ABCD वर आधारित अक्षर मालिका नावाचा एक टॉपिक आहे, त्याच्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातील. आता माझं तर म्हणणं असं आहे की अक्षर मालिकेवरचा जर प्रश्न असेल तर तुम्हाला अक्षरांचे नंबर जर पाठ असतील तर बेटर असेल ते अक्षराचे नंबर. जसे की आता इंग्रजीमध्ये टोटल 26 मूळाक्षर असतात ए पासून झेड पर्यंत. त्याच्यामधले AEIOU यांना म्हणतात स्वर आणि बाकीच्यांना म्हणतात व्यंजन. मग आता प्रत्येकच अक्षराचे जर तुम्हाला नंबर पाठ असतील तर तुमचं काम एकदम सोपं होऊन जातं. आता हा जो प्रश्न आहे तो अक्षराचे तुम्हाला नंबर पाठ असतील तर काहीच अडचण नाही. सरळ सरळ आता इथं बघूत. F चा क्रमांक इंग्रजी बाराखडीमध्ये 6 आहे, L चा नंबर आहे 12 आणि Y चा नंबर आहे 25. 25 आणि 12 37 आणि 6 43. सरळ सरळ मूळाक्षरांच्या क्रमांकाची बेरीज करून समोर लिहिलेली आहे त्यांनी. असं एवढं साधं लॉजिक आहे. मग आता B चा नंबर आहे 2, U चा नंबर आहे 21 आणि G चा नंबर आहे 7. 21 आणि 2 23 आणि 7 30 आलं इथं. मग त्याचप्रमाणे J चा नंबर असतो 10, A चा नंबर आहे 1, C चा नंबर आहे 3 आणि K चा नंबर आहे 11. 11 आणि 3 14, 14 आणि 1 15, 15 आणि 10 25. हे ए आपलं उत्तर आहे. ह्याच्यामध्ये काहीच नाही, चिल्लर कार्यक्रम एकदम. फक्त तुम्हाला नंबर तेवढे पाठ पाहिजेत. ABCD चे नंबर जर तुम्हाला पाठ असतील तर काहीच अवघड नाही. हे पहिले 2 सोपेच प्रश्न होते. आता तिसरा प्रश्न थोडा इंटरेस्टिंग आहे बघा. तिसरा प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे. हा पण प्रश्न परत एकदा अक्षर मालिकेवर आधारित आहे आणि ह्या टाईपचा पॅटर्न सतत रिपीट होणार आहे सरळ सेवेला. कारण हे जे सगळे उदाहरणं आपण गेलोत हे सगळेच्या सगळे उदाहरणं TCS ने विचारलेली आहेत. TCS नावाची जी कंपनी आहे सरळ सेवा भरती कंडक्ट करायला सध्या, तर त्यांचा पॅटर्नच फिक्स असते ठरलेला. हे जर तुमच्या डोक्यात बसले की आपण एक 10 ते 15 जर लेक्चर ह्याच्यावर घेतले तर मला वाटते मग तुम्हाला एकदम अंदाज येऊन जाईल अभ्यास करायचा. एवढं सोपं आहे, फक्त थोडासा पॅटर्न वेगळा आहे. आता इथं लक्ष द्या तुम्ही. आता ABCD वर A चा नंबर किती आहे सांगा मला? 1. B चा नंबर किती आहे? 2. C चा नंबर किती असेल मग? 3. D चा नंबर 4. तसं M चा नंबर किती आहे? 13. आता ABCD चे जर 2 भाग केले आपण, ABCD चे जर 2 भाग केले 13 13 चे, हे बघा इथं 1 B C D E F G H I J K L M. आता याचा नंबर किती आहे? 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12 आणि 13 असं त्यांनी नंबर केलेले आहेत. बरं, आता N ला 14 म्हणलेलं नाही. N ला किती म्हणलेलं आहे त्यांनी? 13च म्हणलेलं आहे. N ला किती म्हणलेलं आहे? 13. म्हणजे याच्या खाली तुम्ही N ला लिहायचं आहे बघा. याच्या खाली कुणाला लिहायचं? फक्त N ला. एवढं सोपं आहे. N नंतर कोण येणार सांगा मला आता? बरं, इंग्रजी मूळाक्षरामध्ये एकूण मूळाक्षर किती असते? तर 26. 13 13 चे 2 गट तयार केले. संपला. एवढा सोपा कार्यक्रम आहे. पहिल्या 13 मध्ये A पासून M पर्यंत आणि दुसऱ्या 13 मध्ये N पासून Z पर्यंत. पण N चा नंबर काय ठेवलाय त्यांनी? 14 ठेवलाय का 13च ठेवलाय? बस, मग ह्याच्या खाली फक्त 13 ला 13च लिहायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही. हा M N, त्याच्यानंतर कोणा सांगावर मला? O, परत P, घाबरायचं नाही, Q R S T U V W X Y Z. संपला ह्यांचा कार्यक्रम संपला. आता N चा नंबर 13 आहे, O चा नंबर 12, डोक्यावर एकच नंबर सगळ्याचा. आणि Z चा नंबर सांगा बरं मला? 1, Y चा नंबर 2, X चा नंबर 3, D चा नंबर 4, W चा बी नंबर 4च. असे 13 13 चे 2 गट पडलेत. ही TCS पॅटर्न असते असं. आता इथं पण ऑप्शन वाईज जायचंय, पण थोडंसं डोकं लढवायचं आहे. आता निवळच पार एकदम थोडंसं टेक्निक जर तुम्ही वापरली तर तुमचं काम सोपं होऊन जाईल.
आता थोडं पर्यायाकडे लक्ष देऊत आपण. आता आता थोडं पर्यायाकडे लक्ष द्या. मला सांगा ही कोण आहे सांगा बरं इथं मला. CATBAR प्रत्येकच ऑप्शन मध्ये हेच जण आहेत बघा, बाकी कोणच नाहीत. CATBAR 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 इथं CAR झालं इथं फक्त. ठीक आहे, म्हणजे काही पण केलं तर कोण कोण आहे ह्याच्यामध्ये सांगा मला. CATBAR ह्याच्या व्यतिरिक्त कोणते अक्षर आहेत का ह्याच्यामध्ये? नाही. एवढ्याचेच नंबर बघायचे, मग एवढ्याचेच नंबर बाजूला काढायचे आपल्याला. सांगा मला सीचा नंबर किती असतो? मग सीचा नंबर किती असतो? 3. इथं लिहून घेऊ मग आपण. सीचा नंबर 3 बरोबर. हा, एचा नंबर किती आहे? 1. एचा नंबर आहे 1. टीचा नंबर किती आहे? टीचा नंबर टी आहे इथं बघा. टीचा नंबर 7. चला, बीचा नंबर 2. बीचा नंबर 2. एचा नंबर तरी घेतला 1. आणि आरचा नंबर बघा किती येते ती. आरचा नंबर किती आहे? 9. बस एवढेच लागणार आहेत आपल्याला, बाकी काहीच नाही. सरळ सरळ आता तुम्हाला बेरीज करून बघायची आहे. प्रत्येकच ऑप्शन मध्ये बेरीज करून बघायची आपल्याला. सांगा आता सीचा नंबर किती आहे? 3. एचा नंबर किती आहे? 1. टीचा नंबर किती आहे? 7. हा, बीचा नंबर किती आहे? 2. 1. आणि आरचा नंबर आहे 9. सरळ सरळ यांची बेरीज करून बघा. चला बरं, बेरीज करून सांगा मला. 7 आणि 3 10. 10 आणि 1 11. 11. आता हे चिन्ह बघूत का आहे ते. हा, 9 आणि 1 10. 10 आणि 2 12. आता या चिन्हाचा अर्थ असतो बघा, ह्या चिन्हाचं नाव आहे ग्रेटर दॅन आणि लेस दॅन असे 2 चिन्ह असते. आता ह्या चिन्हाबद्दल पण थोडीशी माहिती सांगतो. समजा जर तुम्हाला हे असं दिलं असेल, हे असं दिलं असेल, तर जिकडं हे गेट ओपन असते, जिकडं हे गेट ओपन असते तो कार्यकर्ता मोठा असतो. आता गेट ओपन ए कडं आहे का बी कडं आहे? तर ए कडं. तर ए हा मोठा आहे कुणापेक्षा? बी पेक्षा. आणि जिकडं असं टोक असते तन लहान असते. तू लहान आहे, शांत बस, जास्त बोलू नकोस. मग आता समजा एक्स आणि हे आपण असं लिहिलं, तर याचा अर्थ आता मोठा कोण आहे? वाय. आणि लहान कोण आहे? एक्स. जिकडं असं गेट ओपन असते त्याची किंमत जास्त असते, म्हणून त्याच्यासाठी दरवाजा उघडा ठेवलेला असतो. आणि इथं दरवाजा बंद आहे, ह्याची किंमतच नाही, ह्याची किंमत कमी आहे. मग आता उद्या चलून जर समजा आपण असं म्हणलं, तर याचा अर्थ मोठा कोण आहे इथं? पी. आणि लहान कोण आहे? क्यू. आता पहिल्या ऑप्शन मध्ये त्यांचं म्हणणं काय आहे? मोठा कोण आहे? 12 आणि लहान कोण आहे? 11. मग 12 ही संख्या खरंच 11 पेक्षा मोठी आहे का लहान आहे? 12 ही संख्या 11 पेक्षा मोठी आहे का लहान आहे? मोठी आहे. त्याच्यामुळे हा पहिलाच पर्याय बरोबर आहे का चुकीचा आहे सांगा मला. बरोबर आहे. काय म्हणणं आहे त्यांचं? खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. बाकीची 3 बघायची पण गरज नव्हती परीक्षेमध्ये. तरी पण आपले विद्यार्थी काही उत्सुक असतात, उत्साही कार्य करते. त्यांनी म्हणतात मी बघता आहोत सगळेच्या सगळे कन्फर्म करण्यासाठी. मग तसं त्यांनी वेळ वाया घालतात. साधी गोष्ट आहे बघा. इथे त्यांचं म्हणणं काय आहे की 12 ही संख्या 11 पेक्षा मोठी आहे का? तर मोठी आहे ना, कुणाला पण माहिती आहे 12 ही संख्या 11 पेक्षा मोठी आहे, त्याची किंमत जास्त आहे. त्याच्यामुळे हा पहिलाच पर्याय सिलेक्ट करायचा होता. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? हेच बरोबर आहे की त्यांचं म्हणणं? त्यांचं म्हणणं का चुकीचं आहे? काही काय म्हणाले त्यांनी पहिल्या ऑप्शन मध्ये की 12 11 पेक्षा मोठा आहे. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, मग थोडी चुकीचं आहे. आता बाकीचे ऑप्शन कस काय चुकीचे हे बघू. उत्तर तर आपलं ठरलं. उत्तर काय आलं? ए. आता दुसऱ्या ऑप्शन मध्ये बघा. आता दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय झालेलं आहे ते सांगा मला. CAT ची आत्ताच बेरीज केली ना आपण. CAT ची बेरीज किती आली होती? 11. आणि बरोबर याची बेरीज किती आली होती? आता असं त्यांचं म्हणणं आहे की 11 आणि 12, 11 आणि 12 हे सारख्याच संख्या आहेत, ह्याची किंमत सारखीच आहे. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? मग चुकीचं आहे. आता CAT ची किंमत किती आली होती? 11. आणि BAR ची किती आली होती? 12. आता चिन्ह बघा, हे चिन्हासाठीच तुम्हाला गणित विचारले त्याने, बाकी काहीच नाही. आता 11 ही संख्या 12 पेक्षा मोठी आहे असं म्हणणं बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे. त्याच्यामुळे हे पण ऑप्शन चुकीचं होतं. आणि इथं CAT ची किंमत किती आहे सांगा मला? 11. बरोबर. CAR ची किंमत इथं 3 1 आणि R ची किंमत किती आहे? 9. 9 1 10 आणि 3 13. म्हणजे 11 आणि 13 ह्या संख्या बरोबरीच्या आहेत का? नाही, वेगवेगळ्या संख्या आहेत. हे पण ऑप्शन चुकीचं आहे. पहिलेच ऑप्शन सापडलं होतं. हे बाकीचे बघायची सुद्धा गरज नव्हती आपल्याला. 20 सेकंदामध्ये ह्याचं उत्तर येऊ शकतं. तर हा प्रश्न विचारला होता TCS पॅटर्नला. एवढे सोपे प्रश्न आहेत. असले प्रश्न सोडून द्यायचे नसते. पुढचा प्रश्न. आता इथून मात्र जे प्रश्न आहेत का ते थोडेसे डोकं लढवायचे प्रश्न आलेत आता.
पहिले 3 तर काय चंगू होते, ते असं कोणी बी सोडवत आहे. इथून पण पुढचे प्रश्न सोपेच आहेत. फक्त जसं आपण इथं डिस्कशन करलोत का तसं प्रश्न सोडवताना विचार करत जायचं, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न येऊन जातो. आता कसं सोडवायचं आपल्याला, आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ना ती कंपॅरिझन वाले प्रश्न आहेत, म्हणजे तुलना करायच्या घटकांची. आपल्याला तुलना करायची आहे, तुलना करत बघायचंय की कशाचं उत्तर काय येते. थोडंसं डोकं स्थिर पाहिजे मला. आता निवळच असं जमणार नाही, मी ही फॉर्म्युला वापरतो लगेचच्या लगेच शॉर्टकटनं सोडवतो, हा प्रश्नच नाही. तर आता प्युअर डोक्याचा भाग सुरू झालेला आहे. एकदा प्रश्न वाचून घेऊ. संयुक्त कुटुंबातील 4 भावंडांना मिठाई वाटून घ्यायची आहे, काहीतरी गुलाबजामुन वगैरे त्यांच्या घरी आणली असतील. सर्वात लहान सदस्याला जास्त मिठाई मिळणार आहे, ती ऑब्वियसच आहे. सगळ्यात लहान आहे त्याला जास्तच मिठाई भेटणार कधी. आता परत पहिलं वाक्य काय दिले बघायचं. स्वाती गणेश पेक्षा 2 महिन्यांनी मोठी आहे. स्वाती ही 2 महिने वगैरे काय आपल्या कामाचं नाही, 1 दिवसाने बी मोठा असेल तर मोठंच असणार आहे त्यांना. स्वाती गणेश पेक्षा मोठी आहे. जो जो म्हणजे कोण सांगा बरं मला इथं. जो म्हणजे गणेश. जो म्हणजे कोण इथं गणेश. हेच नीट वाचता आलं की गणित संपलं म्हणायचं. स्वाती कुणापेक्षा मोठी आहे, गणेश पेक्षा मोठी आहे. जो गणेश नीलापेक्षा 3 महिन्यांनी लहान आहे. हे पहिलं वाक्य आपण वाचलं. दुसरं वाक्य आता. काशी ही गणेश पेक्षा 1 महिना वगैरे सोडून द्या, काही कामाचं नाही. काशी गणेश पेक्षा कशी आहे, मोठी आहे. तर मिठाईचा जास्त वाटा कुणाला मिळेल. ती इथं सांगितले की ज्यानं लहान आहे त्याला जास्त मिठाई मिळणार आहे, ज्यानं लहान आहे त्यालाच मिठाई जास्त मिळणार आहे. म्हणजे हे पण आपल्या काही कामाचं नाही, ती आधी सांगितले. ठीक आहे. आता आपल्याला मांडणी करायची आहे, फक्त ह्या 2 वाक्याची तुम्हाला मांडणी समजली पाहिजे. आता नीट बघूत आपण. बघा आता, स्वाती गणेश पेक्षा कशी आहे, मोठी आहे. म्हणजे इथं आपण अशी डायग्राम तयार करू. बघा ही स्वाती समजूत आपण, ही स्वाती स्वाती आहे समजा ही, आणि ही स्वाती कुणापेक्षा मोठी आहे, गणेश पेक्षा मोठी आहे. इथं कुठेतरी गणेश घेऊत मग आपण. स्वाती गणेश पेक्षा मोठी आहे. मोठी आहे स्वाती कुणापेक्षा, गणेश पेक्षा. इथं कुठेतरी आपण गणेश घेऊया. आणि एक काम करायचं, अशी आकृती काढत असताना ह्या मध्ये अशा जागा सोडायच्या, म्हणजे मधीच कोण आलं तर आपल्याला अरेंज करता येतो. नाहीतर काही काही जण काय करतात, स्वाती गणेश पेक्षा मोठी लगेच. आणि समजा जर आता ह्याच्यामध्ये कुणाला ठेवायची गरज पडली तर मग ते कार्यकर्ते काय करतात, परत ह्याला कॅन्सल करणार. कुणीतरी शिकवत असते असंच काहीतरी करून, बरोबर. परत मग दुसरी आकृती करणार, परत त्याच्यामध्ये गॅप देणार, परत एक मध्ये घुसवणार. म्हणजे ही वेळ खाऊ आहे. मग कधी पण लक्षात ठेवा, कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्हाला असे तुलना करायचे गणित येतील, तुलना करायचे गणित येतील, असा मध्ये नेहमी गॅप सोडायचा. कारण मधीच कोण आलं तर आपल्याला लगेच अरेंज करता येते, वेगळी आकृती काढायची गरज पडणार नाही. समजलं का पहिली स्टेप. बघा स्वाती ही मोठी आहे. आता जी मोठी आहे त्याला आपण असं उंच रेष घेऊयात, आणि जी लहान आहे त्याला असं लहान रेष घेऊत आपण. स्वाती ही मोठी आहे. कुणापेक्षा मोठी आहे, गणेश पेक्षा. जो जो म्हणजे कोण, गणेश. गणेश नीलापेक्षा 3 बिन सोडून द्या. नीलापेक्षा कसा आहे, लहान आहे. लहान झाला इथं, लहान आहे. नीलापेक्षा कसा आहे, लहान आहे. गणेश हा नीलापेक्षा लहान आहे. याचा अर्थ नीला ही गणेश पेक्षा कशी आहे, मोठी आहे. नीला ही गणेश पेक्षा कशी आहे, मोठी आहे. मग गणेश पेक्षा मोठी कोण घेणार आपण सांगा इथं, बोला. नीला. अशी आकृती बघा आता. स्वाती गणेश पेक्षा मोठी आहे, काही हरकत नाही. आणि जो म्हणजे गणेश नीलापेक्षा कसा आहे, लहान आहे. चला आता पुढचं वाक्य काय आहे. काशी गणेश पेक्षा मोठी आहे. काशी ही कुणापेक्षा मोठी आहे, गणेश पेक्षा मोठी आहे. पण आता इथे एक तुम्हाला लक्षात आलं असेल, आता काशी ही इथे येणार आहे का इथे येणार आहे आपल्याला माहिती नाही. काशी ही नीलापेक्षा लहान आहे, गणेशपेक्षा तर मोठी आहे, सोडून द्या. पण काशी ही नीलापेक्षा लहान आहे का नीलापेक्षा मोठी आहे हे सांगता येत नाही दिलेल्या माहितीवरून. पण एवढं सांगता येते की गणेशपेक्षा मोठी आहे. मग एकतर काशी इथं सुद्धा असू शकते काशी, किंवा काशी इथं सुद्धा असू शकते. हे दिलेल्या माहितीवरून सांगता येत नाही. आता इथं बघा गंभीर प्रश्न कुठं निर्माण झालाय. समजा जर तुम्हाला प्रश्न विचारला असता की काशी ही नीलापेक्षा लहान आहे का मोठी आहे, काशी ही नीलापेक्षा लहान आहे का मोठी आहे, असला जर काही कार्यक्रम केला असता तर त्यांना एक ऑप्शन द्यावा लागला असता की दिलेली माहिती अपुरी आहे, असं त्यांना ऑप्शन द्यावा लागला असता. दिलेली माहिती अपुरी आहे असं त्यांना ऑप्शन द्यावा लागला असता. मग पण आपला प्रश्न काय आहे बघा, मला सांगा. सर्वात लहान कोण आहे. आता काशी नीलापेक्षा लहान आहे का मोठी आहे हे आपल्याला माहिती नाही,
पण एवढं सांगितलं की ही काशी गणेशपेक्षा मोठी आहे. म्हणजे सगळ्यात लहान कार्यकर्ता कोण आहे सांगायचं मला? गणेश. सगळ्यात लहान कोण आहे सांगा मला? गणेश. बाकीच्या बद्दल काही सांगता येत नाही आपल्याला. म्हणून आपलं उत्तर काय सांगा मला? गणेशच. एक मिनिट, ऑनलाईन चालेल का बघा बरं, एक मिनिट. चालू आहे का? काही जण फोन करायचं काही. चालू आहे का बघा बरं एकदा लाईव्ह सगळ्यांनी. हा, सगळ्यांनी लाईव्ह या. बघा, काही समजत नसेल तर विचारा. कोण आहे? करण पाटील. काय म्हणली रे आरची? मोरे सरची बॅच लाव म्हणली. बरं ठीक आहे, काय अडचण नाही. आरची म्हणू द्या, अजून कोण म्हणू द्या. हो सर, श्याम मुसळे चालू आहे सर. बरं ओके, काय अडचण नाही. सगळ्यांनी लाईव्ह या. काही समजत नसेल तर विचार. मला वाटतं ही सोपे प्रश्न आहेत. बरं एकदा दिसाले का नीट बघा बरं मोबाईलवर सगळ्यांनी. क्लॅरिटी येईल की सगळ्याला? काय अडचण तर नाही की? का तसं काय असेल तर सांगा. फुल राडा करून टाका सर. कसला राडा करावा? ठीक आहे, करू हळूहळू राडा करून टाकूत आपण. सगळ्या प्रश्नाचा आता सध्या जे आता दारूबंदी आहे त्याला थोडंसं आणखीन 1-2 वेळेस लाईव्ह यायचा प्रयत्न करूत आपण. रविवारी तर आपलं असतं ठरलेलं, पण हे दारूबंदीसाठी काही जणांना सहकार्य करावं आपण, म्हणजे आपलं पण जरा चॅनल ग्रो होईल. आता प्रत्येक रविवारी आहे आपलं, पण आपण प्रयत्न करूत मधून मधून लाईव्ह यायचा, एक शेड्यूल तयार करून. चला आता पुढचा प्रश्न. आणि हे जे प्रश्न आहेत का, हे थोडंसं डोकं शांत ठेवावं लागते बरं का. हे अचानक तुम्हाला येणार नाहीत, ही बी लक्षात घ्या. जे लोक लाईव्ह आहेत त्यांनी लक्ष द्या. त्यांनी म्हणतील मला वाचल्या वाचल्या कसं काही नाही की 10 सेकंदामध्ये मला उत्तर पाहिजे, शॉर्टकट सांगा, ट्रिक सांगा. हे ट्रिकचे प्रश्न नाहीत, हे प्रश्न आहेत तुमचा डोकं लढवायचे प्रश्न आहेत. हे तुम्हाला थोडंसं डोकं लढवायचं. चला आता पुढचा प्रश्न आपण सोडूयात. बघा बरं आता इकडे लक्ष द्या. आता हे पहिलं वाक्य दिलेलं आहे बघा त्यांनी प्रश्नामधलं. हे पहिलं वाक्य दिलेलं आहे. हे दुसरं वाक्य बघा. पहिलं वाक्य इथं आहे, हे पहिलं वाक्य. परत हे वाक्य क्रमांक 2 आहे, आणि हा तिसरा वाक्य आहे, आणि हे चौथं वाक्य आहे. आता ह्या 4 वाक्यावर बघूत आपण काय आहे ते. अगोदर मगासारखी आकृती तयार करूत आपण. फक्त सगळ्यांनी लक्ष द्यायचं. P1 P2 P3 P4 P5 P6 हे 6 जण आहेत. ह्यांची उंची वेगवेगळी आहे, बरोबर. मग आता P2 हा P4 पेक्षा बुटका आहे. फक्त लक्ष द्या सांगताना. P2 हा P4 पेक्षा कसा आहे? बुटका आहे. चला मग आता ज्यानं बुटका आहे त्याला अशी छोटी रेष काढूत, आणि ज्यानं उंच आहे त्याला मोठी रेष काढूत आपण. साधी गोष्ट आहे. बुटका आणि उंच. बुटका म्हणजे कमी उंची असलेला, आणि उंच म्हणजे जास्त उंची असलेला. P2 हा P4 पेक्षा कसा आहे? बुटका आहे. P2 हा बुटका आहे. हे बघा इकडे नीट लक्ष द्या. P2 हा बुटका आहे. कुणापेक्षा बुटका आहे सांगा मला? P4 पेक्षा बुटका आहे. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आकृती काढत असताना मध्ये थोड्याशा जागा सोडून द्यायच्या. आकृती काढत असताना मध्ये थोड्याशा जागा सोडून द्यायच्या. आता बघा, P2 हा P4 पेक्षा बुटका आहे. P4 पेक्षा बुटका आहे म्हणजे इथं आपण P4 ला घेतलंय बघा. कुठंतरी P4 ला घेतलं, आणि इथं कुठंतरी P2 ला घेऊत आपण. इथं कुठंतरी P2 ला घेऊयात. P2 हा P4 पेक्षा बुटका आहे. चला पहिलं वाक्य समजलं सगळ्याला. बरं आता दुसरं वाक्य बघा बरं काय दिले ते. आता P1 हा P3 पेक्षा उंच आहे. आता आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी इथं. सुरुवातीला आपल्याकडं P2 आणि P4 आहेत. मग पुढचं असं वाक्य निवडायचं की त्या वाक्यामध्ये एक तर P4 चा संबंध आला पाहिजे किंवा P2 चा तर उल्लेख आला पाहिजे. आता दुसरं वाक्यामध्ये बघा P1 आणि P3 बद्दल सांगितलेलं आहे. पहिली चूक हे गणित सोडवत असताना विद्यार्थ्यांची हे होते, त्यांनी लगेच दुसरं वाक्य बघतात, लगेच असं कुठंतरी P1 P3 पेक्षा उंच आहे. चला P1 P3 पेक्षा उंच आहे. ही एक आकृती, ही एक आकृती, ह्याचा एक कार्यक्रम वेगळा, ह्याचा एक वेगळा कार्यक्रम, आणि शेवटी त्यांचाच कार्यक्रम. हे असं होत आहे. मग त्याच्यामुळे कधी पण एक लक्षात घ्यायचं, तुम्ही पहिलं वाक्य, पहिल्या वाक्याची आकृती काढल्यानंतर असं वाक्य सिलेक्ट करायचं की ज्या वाक्यामध्ये पहिल्या ह्याच्यातले कार्यकर्ते भेटतील तुम्हाला.
आता हे वाक्य तात्पुरतं सोडून द्यायचं म्हणालो मी, कायमस्वरूपी नाही, तात्पुरतं सोडून द्यायचं. ह्या मित्राला तात्पुरतं विसरायचं अभ्यास करू जेपर्यंत, कारण इथं P1 आणि P3 आहे, आपल्याकडे P1 आणि P3 नाही. मग आता पुढचं वाक्य बघा, आता P5 आणि P4 आहे, हे पण वाक्य तात्पुरतं सोडून द्यायचं तुम्ही. आता चौथ्या वाक्याकडे लक्ष करा तुम्ही. चौथ्या वाक्यामध्ये कोण आलंय सांगा बरं मला? P1 P6 आणि कोण आलेलं आहे? P2, म्हणजे P2 आहे आपल्याकडं. आता ह्याची तुलना करता येईल. तर असे काही वाक्य तुम्हाला सोडून द्यायचे, ह्याला म्हणतात मॅनेजमेंट. ही गणित सोडवायची एक मॅनेजमेंट असते. बरोबर. P4 किंवा P2 चालतं इथं, पण आता P4 आहे इथं. चला, पण ह्या वाक्याला लगेच घ्यायची गरज आहे का आपल्याला? नाही. का बरं नाही सांगा बरं? हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे ह्याच्यात, बाकी काहीच अवघड नाही. कारण इथं म्हणाले P1 आणि P3, सध्या आपल्याकडे P1 आणि P3 आहेत का? नाही. मग आपल्याला असं वाक्य निवडायचंय ज्या वाक्यामध्ये एकतर P2 असावा किंवा कोण असावा? P4. मग आता हे किंवा हे वाक्य सिलेक्ट करा तुम्ही. वाचा बरं हे वाक्य काय दिले आहे आता. P5 हा P4 पेक्षा उंच आहे. P4 पेक्षा सुद्धा उंच कोण आहे? P5. मी इथं घेतला आपण P5 आहे बघा, ह्याला नाव दिलं P5. P4 पेक्षा कसा आहे? उंच आहे. हे पण वाक्य राईट करून ठेवतो आपण. चला आता हे वाक्य वाचा बरं काय दिले ते आता. P6 हा P1 पेक्षा उंच आहे. P1 आहे का आपल्याकडं? नाही. बघा नीट वाचा मग आता. P6 हा P1 पेक्षा उंच आहे, परंतु P2 पेक्षा कसा आहे? बुटका आहे. आता एवढ्याच वाक्यावर फोकस करा. P6 हा P2 पेक्षा कसा आहे? बुटका आहे. P6 हा P2 पेक्षा कसा आहे? बुटका आहे. P6 हा P2 पेक्षा कसा आहे? बुटका आहे. आता बघा बरं, आता परत एकदा वाचा आता. P6 हा कुणापेक्षा उंच आहे? P1 पेक्षा उंच आहे. P6 हा P1 पेक्षा उंच आहे, याचा अर्थ P1 हा P6 पेक्षा कसा आहे सांगा मला? लहान आहे. त्यांनीच म्हणालेत ना की बघा आता P6 हा P1 पेक्षा उंच आहे, P1 पेक्षा उंच आहे, आणि P2 पेक्षा कसा आहे? बुटका आहे. हे समजलं सगळ्याला इथपर्यंत? आता जी वाक्य सोडून दिलत का आपण ती वाक्य वाचा बरं आता. P1 हा P3 पेक्षा उंच आहे. P1 हा उंच आहे कुणापेक्षा? P3 पेक्षा. P1 हा उंच आहे कुणापेक्षा? उंच आहे P3 पेक्षा. म्हणजे इथं कोणाचा नंबर येईल सांगा मला? P3 चा. तर अशी रचना झालेली आहे आपली तयार. मग आता प्रश्न काय विचारायचा त्याच्यावर फोकस करूत आपण. खालीलपैकी कोणते विधान कसे आहे म्हणले त्यांनी? बरोबर आहे. मग आता चला आता वाचा बरं पहिलं विधान काय दिले ते सगळ्यांनी लाईव्ह बघा आता. दोन व्यक्ती P6 पेक्षा बुटके आहेत. P6 पेक्षा दोन व्यक्ती बुटके आहेत का? आहेत. हे वाक्य त्यांचं बरोबर आहे, हे विधान त्यांचं बरोबर आहे एकदम. हा, P3 हा सर्वाधिक बुटका व्यक्ती नाही. P3 हा सर्वाधिक बुटका व्यक्ती नाही का आहे? आहे. हे असलं विचारते TCS पॅटर्न मध्ये, दुसरं काही नसते. ही पोलीस भरतीला विचारत नसते. पोलीस भरतीवाले काही ताण घेऊ नका तुम्ही उगा. तुम्ही उगा एक्स्ट्रा नॉलेज म्हणून गोळा करा ह्याला. हे वाक्य चुकीचं आहे. आता तिसरं, P4 हा दुसऱ्या क्रमांकाचा उंच व्यक्ती आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे की. P4 हा पहिल्या क्रमांकाचा उंच व्यक्ती कोण आहे? P5. दुसऱ्या क्रमांकाचा उंच व्यक्ती P4. म्हणून हे पण वाक्य बरोबर आहे. मग असं ऑप्शन सिलेक्ट करायचं बघा आता. कोणतं ऑप्शन सिलेक्ट करताल तुम्ही? बघा कोणते खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1 आणि 3 बरोबर. बघा ही बी ऑप्शन बरोबर आहे का? 1 आणि 3 बरोबर, ही बी ऑप्शन. तर ह्याला म्हणायचं TCS पॅटर्न, इसको बोलने का. कुछ भी डिफिकल्ट नाही आहे. पोलीस भरती वाले जी लाईव्ह आहेत त्यांनी लगेच लाईव्ह जातील वापस. तुम्ही ताण घेऊ नका, तुम्ही एक्स्ट्रा नॉलेज गोळा करा. आहे पोलीस भरतीला काय जास्त असे विचारत नसते. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही SSC GD देणार असताल तर तिथं असे प्रश्न असतात बघा. रिझनिंग मध्ये बुद्धिमत्ताला स्टाफ सिलेक्शन असलं विचारता येत, किंवा मग तुम्हाला कोणत्याही खात्याची सरळ सेवा भरती द्यायची असेल तर असे प्रश्न तुम्हाला येणारच. आणि काहीच अवघड नाही ते प्रश्न, फक्त लॉजिक. तुम्हाला पाढेपाठ नसले तरी पण जमतंय, वर्ग घन पाढेपाठ नसले तरी बी जमत, काही घेणे देणंच नाही. त्यांचीच माहिती त्यांनाच सांगा, फक्त नीट वाचा, उघडा डोळे बघा नीट ABP माझा, बाकी काहीच नाही. आता पुढचा प्रश्न. हा, कुणाला समजा हा प्रश्न समजला नसेल परत आणखी एकदा व्हिडिओ बघा, आपोआप समजेल. मी डबल सांगण्यापेक्षा व्हिडिओ डबल बघा की तुम्ही. काही जण म्हणतील डबल सांगा सर लाईव्ह मध्ये, पण तू व्हिडिओ डबल बघ. डबल होते, 10 वेळेस बघितलं 10 वेळेस होते. नाही समजलं, ऑफलाईन क्लासेस आहेत आपल्या लातूर मध्ये, तर त्या नंबरवर क्रमांक फोन करून इथे येऊन ऑफलाईनला तुम्ही विचारू शकतात.
आणि समजा तुम्हाला वाटलं तर बॅच पण लावू शकतात. बघा C1 C2 C3 C4 C5 आणि C6. बरं हे बघा ही प्रश्न कशी आहेत माहिती आहे का, ह्या प्रश्नाला थोडंसं का आपलं पेशन्स जास्त पाहिजे, म्हणजे कसं संयम बाळगला पाहिजे. हे असं येणार नाही, असं खडखड लगेच मी सोडवतो तसं येणार नाही, थोडं प्रॅक्टिस करत जावं लागते. आणि तुम्हाला सांगतो ह्याच्या एवढे सोपे प्रश्न कोणतेच नाहीत, कारण इथं तुम्हाला कोणतीच क्रियेची गरज नाही. एखाद्याला पाडे जरी पाठ नसले येड्याला तरी बी त्याला हे गणित येऊ शकतं. फक्त त्यानं ह्याच्यावर नीट वाचन केलं पाहिजे, दुसरं काही नाही. ह्याच्यामध्ये काय गरज आहे का दुसऱ्या आधाराची, काही नाही, फक्त डोकं चालवायचंय, ती बी जास्त नाही. चला आता किती बालक आहेत सांगा मला. ही बालक आहेत म्हण 6 बालक. C1 बालक म्हणजे बारके पोरं. C1 C2 C3 C4 C5 म्हणजे चाइल्ड बरं का, ही C म्हणजे चाइल्ड असेल. C6 ह्या 6 बालकांची वय वेगवेगळी आहेत, त्यांच्या वयासंदर्भात काहीतरी सांगितलेलं आहे बघा. चला मग आता आपण आकृती तयार करू, मागासारखी तुलना करायची आपल्याला. परत एकदा बघा, हे उंच रेष म्हणजे जास्त वय आणि लहान रेष म्हणजे कमी वय, हे आपलं ठरलेलं आहे. पहिलं वाक्य वाचा बरं सगळ्यांनी मग आता. C6 हा C5 पेक्षा वयाने कमी आहे. C6 हा C5 पेक्षा वयाने कमी आहे. चला मग आता C6 हा C5 पेक्षा लहान आहे, म्हणजे C5 कसा आहे सांगा मला, मोठा आहे. हे C5 C6 हा वयाने कमी आहे, पण कोणापेक्षा, C5 पेक्षा. C6 इथं दोघांमध्ये गॅप घ्या बरं का नेहमी मगा म्हणल्यासारखं, कारण मध्ये कुणाला ठेवायची वेळ येते आपल्याला ठेवता यावं. हे पहिलं वाक्य आपण पूर्ण केलं. काय होतं, C6 हा C5 पेक्षा वयाने कमी आहे. C5 पेक्षा वयाने कमी आहे. हा आता दुसरं वाक्य वाचा बरं. आता दुसऱ्या वाक्यामध्ये कोण कोण आलेलं आहे, जे लाईव्ह लोक आहेत त्यांनी लक्ष द्या. दुसऱ्या वाक्यामध्ये C2 आणि C3 आलेलं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये C2 आणि C3 आलेला आहे. पण लक्ष द्या आता, दुसऱ्या वाक्यामध्ये C2 आणि C3 आलेला आहे, पण सध्या आपल्याकडं C2 आणि C3 आहे का, नाही. मग अशा वेळी टेन्शन येते माणसाला, आणि टेन्शन आलं की ही वाक्य सोडून देत असते माणूस तात्पुरतं. एखाद्यासोबत तुमचं पटना झालं, राम राम म्हणायचं, बाबा नंतर बोलूत आपण, तसं आता ह्यानं काहीच माहिती सांगणार झालंय, राम राम चल बाजूला सरक, तात्पुरतं. C3 आणि C4 आहेत का आपल्याकडं, C3 आणि C4 आहेत का आपल्याकडं, नाही. ह्याला बी तात्पुरतं बाजूला ठेवायचं. असं हे शिकायलाच पाहिजे तुम्हाला टेक्निक. आणि शेवटचं वाक्य ना नीट वाचा आता. C1 चे वय, C5 आला बघा इथं आता. C1 चे वय C5 च्या वयापेक्षा कसं आहे, अधिक आहे. C1 चे वय C5 च्या वयापेक्षा अधिक आहे, म्हणजे हे बघा ही C1 चे वय C5 पेक्षा अधिक आहे. C1 चे वय C5 च्या वयापेक्षा कसे आहे, अधिक आहे, परंतु C2 च्या वयापेक्षा कमी आहे. म्हणजे C1 पेक्षा मोठा कोण येणार आहे मग, C2 उंचच्या उंच मोठा वयानं. बघा हे आणखी एकदा वाक्य वाचव आता. C1 चे वय हे C5 च्या वयापेक्षा अधिक आहे. C1 चे वय हे C5 च्या वयापेक्षा अधिक आहे, परंतु C2 च्या वयापेक्षा कमी आहे. म्हणजे C1 हे बालक C5 पेक्षा मोठं आणि C2 पेक्षा लहान आहे. हे पण वाक्य पूर्ण झालं आपलं. आता जे वाक्य सोडून दिले होते का ते वाक्य वाचवतो आपण नीट. वाचा बरं हे सोडून दिलेलं वाक्य. आता पहिले स्टार केलेलं. C2 हा C3 पेक्षा वयाने कमी आहे. C2 हा कुणापेक्षा कमी आहे, C3 पेक्षा वयाने कमी आहे. C2 हा कमी आहे कुणापेक्षा, C3 पेक्षा. थोडी ह्याची वय कमी करू जरा इथून आपण कटिंग करू. आता बघा C2 हा C3 पेक्षा वयाने कमी आहे, म्हणजे C2 पेक्षा मोठा कोण आहे, C3. इकडेच वाढत चाललंय C3. बघा समजायले परफेक्ट. बघा काय म्हणले, C2 C3 पेक्षा कमी आहे. C2 कुणापेक्षा कमी आहे, C3 पेक्षा कमी आहे. हे पण वाक्य पूर्ण केलं. आता हे वाक्य सोडून दिलेलं वाचा बरं आता. C3 हा C4 पेक्षा वयाने कमी आहे. इकडेच वाढत चाललंय. C3 हा C4 पेक्षा वयाने कमी आहे. C3 हा कमी आहे कुणापेक्षा, C4 पेक्षा. इथं वर जावं लागेल बोर्डच्या वरात. इथं कुणाला घ्यायचं, C4 ला. असं आपलं वाक्य आलेलं आहे. बघा आता C3 हा C4 पेक्षा कमी आहे. C3 हा कुणापेक्षा कमी आहे, C4 पेक्षा कमी आहे. अशी आकृती आपली तयार झाली. आकृती संबंधी सगळ्याला परफेक्ट. हा
आता पहिलं वाक्य, खालीलपैकी कोणते विधान अचूक? अचूक म्हणजे काय? बरोबर आहे. चूक म्हणजे काय? चुकीचं. आणि अचूक म्हणजे बरोबर. अचूक आहे म्हणजे बरोबर आहे. बरोबर असणारे विधान निवडायचं तुम्हाला. मग आता हे पहिलं विधान वाचा बरं आता. C2 तिसऱ्या सर्वात कमी वयाचे बालक आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? कसं बरोबर आहे? नीट आहे का आता? C2 तिसऱ्या तिसऱ्या नंबरचं बालक आहे हे तुम्ही वाचलं. पण C2 हे तिसऱ्या सर्वात जास्त वयाचं बालक आहे. तर इथं त्यांनी काय म्हणले बघा आता, C2 तिसऱ्या सर्वात कमी वयाचे बालक आहे. हे TCS पॅटर्न आहे. थोडस नीट वाचावं लागलं आपल्याला. पोलीस भरती नाही. आता बघा नीट. C2 तिसऱ्या सर्वात कमी वयाचे बालक आहे. आता बघा, C2 हे तिसऱ्या नंबरचं बालक आहे. पण सर्वात जास्त पासून तिसऱ्या नंबरला आहे का सर्वात कमी पासून तिसऱ्या नंबरला आहे? मोठ्याने सांगा. सर्वात जास्त पासून. आणि सर्वात कमी पासून 3 नंबरला कोण आहे सांगा मला? C1 आहे. मग हे पहिलं वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे त्यांचं? चुकीचं आहे. पहिलं वाक्य साफ चुकीचं आहे. C2 तिसऱ्या सर्वात कमी वयाचे बालक नाही. C2 तिसऱ्या सर्वात जास्त वयाचे बालक आहे. आता सर्वात जास्त वयाचं पहिलं बालक कोणतं आहे? C4. सर्वात जास्त वयाचं दुसरं बालक C3. सर्वात जास्त वयाचं तिसरं बालक C3. पण सर्वात जास्त वयाचा आहे. ह्याचा जास्त कडून नंबर आहे, कमी कडून तिसरा नंबर नाही. कमी कडून तिसरा नंबर C1 चा आहे. म्हणजे हे त्यांचं पहिलं वाक्य बरोबर असेल का चुकीचं असेल? तर चुकीचं असेल, साफ चुकीचं असेल. आता दुसरं वाक्य नीट वाचा. दुसरं वाक्य काय दिले ते आता? C6 हे सर्वात कमी वयाचे बालक आहे. आहे का बरोबर? बरोबर आहे की. C6 हे सर्वात कमी वयाचे बालक आहे. मग आता कोणता ऑप्शन सिलेक्ट करताल बघा तुम्ही. आता हे मला हे करावं लागेल. कोणता ऑप्शन? बघा, केवळ दोन, केवळ एक, एक किंवा दोन यापैकी कोणतेही नाही, एक आणि दोन्ही. कोणता ऑप्शन सिलेक्ट करताल? केवळ केवळ दोन. तर हे असे गणित आहेत बघा. घाबरायची काहीच गरज नाही. फक्त आपल्याला थोडीशी इथं प्रॅक्टिस लागत असते. आता विदाऊट प्रॅक्टिस तर तुम्हाला काही येणारच नाही. थोडी तर प्रॅक्टिस करावीच लागेल. असं कसं? आणि हे सगळे गणित आपण प्रत्येक बॅचला घेलो सध्या. आता TCS पॅटर्न जेव्हापासून आलेला आहे तेव्हापासून आपल्या बॅच मधल्या क्लासला ही गणित घेलोत आपण, म्हणजे तुम्हाला सवय राहावी म्हणून. नाही घेतलं तर तुम्हाला परीक्षेत असं डायरेक्ट आले की वाईट वाटत असते. वाईट वाटत असते म्हणजे काय, चक्कर देत असते. त्याच्यामुळे हिथंच प्रॅक्टिस करा. ही एकदम सोपा पॅटर्न आहे. TCS पॅटर्न म्हणजे अवघड नाही. फक्त कसं आहे, थोडस वेगळे गणित येते, अवघड नाहीत. थोडं नीट जर वाचन केलं तर आपण सोपत आहे सगळं ती. आता पुढचं गणित. PQRSTU 6 जण आहेत. परीक्षेत वेगवेगळे गुण मिळाले. परत ही तुलनात्मक प्रश्न आहे बघा. परत तुलनात्मक प्रश्न आहे. मग आता मला काय वाटायले, हे पहिलं वाक्य आहे बघा, हे दुसरं वाक्य आहे, हे तिसरं वाक्य आहे, हे चौथं वाक्य आहे. तर एक 2 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला मी. ज्यांनी लाईव्ह आहेत त्यांनी सांगा मला ह्याचं उत्तर काय येते ते. चला लाईव्ह कार्य करते आता. सोडवा सगळ्यांनी फास्ट.
आता येईल का बघा बरं आवाज सगळा आता व्यवस्थित. म्यूट झालं होतं माझ्याकडून तिथून. बघा लाईव्ह मध्ये आवाज आलाय का आता? आता येईल आवाज 1 मिनिटामध्ये. हम्म. चला आता दिलगिरी व्यक्त करतो जी लाईव्ह आहेत त्यांच्यासाठी. म्यूट काढायचं विसरलो. क्यूला मिळालेले गुण टीला मिळालेल्या गुणापेक्षा अधिक आहेत. चला आता व्यवस्थित लक्ष द्या. मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे, टेक्निक ट्रिक सांगितलेली आहे. तुम्हाला आता पुढचं असं वाक्य निवडायचंय ज्या वाक्यामध्ये एकतर क्यूचा संदर्भ येईल किंवा टीचा संदर्भ येईल. आता पुढच्या वाक्यामध्ये पी आणि आर आहेत बरोबर, आणि क्यू पण आहे बघा तिथं. आता हे दुसरं वाक्य एकच होतं वाटते. चला आता पीला मिळालेले गुण नीट वाचा बरं दुसरं वाक्य. आता पीला मिळालेले गुण आरला मिळालेल्या गुणापेक्षा कसे आहेत? कमी आहेत, परंतु क्यू पेक्षा कसे आहेत? जास्त आहेत. एवढंच वाक्य नीट बघा आता गोल करून. पीला मिळालेले गुण, पीला मिळालेले गुण हे बघा क्यू पेक्षा कसे आहेत? जास्त आहेत. म्हणजे पीला मिळालेले मार्क हे क्यू पेक्षा कसे आहेत? जास्त आहेत. बघा आता पीला मिळालेले गुण क्यू पेक्षा जास्त आहेत. क्यू पेक्षा जास्त कुणाला गुण मिळाले सांगा मला? पीला. आता इथं आणखी एक वाक्य. आता पीला मिळालेले गुण आरला मिळालेल्या गुणापेक्षा कमी आहेत. म्हणजे आर पेक्षा कमी मार्क कुणाला आहेत? पीला. आणि ह्या पीला क्यू पेक्षा कसे मार्क आहेत? जास्त मार्क आहेत, पण आर पेक्षा कमी. म्हणजे इथं कोणीतरी कोण येणार आहे सांगा मला? आर येणार आहे. इथं कोणीतरी कोण येणार आहे? आर येणार आहे. बघा आता आणखी एकदा इथं पीला मिळालेले गुण आरला मिळालेल्या गुणापेक्षा कमी आहेत. आरला मिळालेल्या गुणापेक्षा कमी आहेत, परंतु क्यू पेक्षा जास्त आहेत. हे दुसरं वाक्य झालं. बरं आता हे 3 नंबर द्यायला पाहिजे होता. तिसरं वाक्य बघा आता काय दिले ती. यसला मिळालेले गुण यूला मिळालेल्या गुणापेक्षा अधिक आहेत, परंतु टी पेक्षा कसे आहेत? कमी आहेत. नीट वाचन फक्त नीट करायचे इथं, बाकी काहीच अडचण नाही. यसला मिळालेले गुण इथं बघा आता टी पेक्षा कसे आहेत? कमी आहेत. यसला टी पेक्षा कमी मार्क मिळालेत, म्हणजे यसला टी पेक्षा कमी मार्क मिळालेले आहेत. यसला मिळालेले गुण यूला मिळालेल्या गुणापेक्षा अधिक आहेत. म्हणजे यू पेक्षा जास्त मार्क कुणाला आहेत? यसला आहेत. आणखी एकदा वाचतो बघा आता हे वाक्य. यसला मिळालेले गुण यूला मिळालेल्या गुणापेक्षा अधिक आहेत, परंतु टी पेक्षा कमी आहेत. संपलं, एवढीच मांडणी आहे. हे तिन्ही पण वाक्य पूर्ण केले आपण. आता मग आता बघा आणखी एकदा वाचतो. आता हे क्यूला मिळालेले गुण टीला मिळालेल्या गुणापेक्षा अधिक आहेत. क्यूला मिळालेले गुण टीला मिळालेल्या गुणापेक्षा अधिक आहेत. चला काही अडचण नाही. दुसरं वाक्य काय दिलं होतं? पीला मिळालेले गुण आरला मिळालेल्या गुणापेक्षा कमी आहेत. पीला मिळालेले गुण आर पेक्षा कमी आहेत आणि क्यू पेक्षा जास्त आहेत. तिसरं वाक्य काय दिलं होतं? यसला मिळालेले गुण यूला मिळालेल्या गुणापेक्षा अधिक आहेत. यू पेक्षा जास्त मार्क यसला आहेत आणि ह्या यसला परंतु टी पेक्षा कसे आहेत? कमी आहेत. ही पूर्ण मांडणी व्यवस्थित करून घेतली. आता जर तुम्ही इथं व्यवस्थित लक्ष दिलं तर सगळ्यात जास्त मार्क कुणाला आहेत? मोठ्यानं सांगा. आरला. त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, क्यू पेक्षा कमी, टी पेक्षा कमी, यस पेक्षा कमी. म्हणजे सगळ्यात कमी मार्क कुणाला येतं? क्यूला का यूला? यूला. सगळ्यात कमी मार्क कुणाला आहेत? यूला. यू पेक्षा जास्त कुणाला येतं? बघा यू पेक्षा जास्त, यू पेक्षा जास्त कुणाला आहेत? यसला. मग अशी तुम्हाला ह्या गेटचा अर्थ सांगितला होता बघा. जिकडं गेट असं ओपन असतंय, जिकडं गेट उघड असतंय त्याची किंमत जास्त असते का कमी असते? जास्त. म्हणजे यू पेक्षा जास्त किंमत कुणाची आहे? यसची. यस पेक्षा जास्त किंमत कुणाची आहे? टीची. टी पेक्षा जास्त किंमत क्यूची. क्यू पेक्षा जास्त किंमत पीची आणि पी पेक्षा जास्त किंमत आरची. मग असं कुठं ऑप्शन दिसायलंय का तुम्हाला? ए ऑप्शन आहे का बी ऑप्शन आहे सांगा बरं मला? ए ऑप्शन आहे बघा आपलं उत्तर. म्हणजे यू पेक्षा जास्त यसला, यस पेक्षा जास्त टीला, टी पेक्षा जास्त क्यूला, क्यू पेक्षा जास्त पीला आणि पी पेक्षा जास्त आरला. म्हणजे हा चढता क्रम आहे बघा, कमी पासून जास्त पर्यंत. म्हणून हे पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. आता दुसरं ऑप्शन बघा त्यांनी कसं थोडं कन्फ्यूज करीत बघा आपल्याला. टीसीएस पॅटर्न थोडा कन्फ्यूज काय करते. इथं यू यस इथं बघा दोघांची आदला बदल केली
आणि इथं ह्या दोघांचा तसंच ठेवलेला आहे, थोडासा चेंज केला फक्त. म्हणून आपल्याला थोडं नीट सोडावं लागेल हे गणित, अवघड काहीच नाही. पहिलं ऑप्शन बरोबर आहे आपलं. फक्त सांगताना लक्ष द्या तुम्ही. आता पुढचं गणित बघूयात आपण. आता आपल्याला अशीच गणित बघायची, हेच आहे ना पुढचं गणित. ओके. चला आता काही जण म्हणतील आता एकदम जास्त गणित घ्यायला पाहिजे होते, 20-25 असतेच. एकदा जर 20-25 घेतले असते तर काही जण चक्कर पण येऊन पडली असते. त्याच्यामुळे अशा गणिताची सवय करून घेऊयात आपण, पण हळूहळू. आणि मला वाटतं प्रत्येकाला कन्सेप्ट क्लिअर होत चाललाय. ज्या वाक्याचा संबंध लागत नाही ते वाक्य तात्पुरतं काय करायचं असते, सोडून द्यायचं असतं. मग आता हे गणित तुम्ही मला सोडून दाखवताल. चला मग 1 मिनिटाचा वेळ आहे, सगळ्यांनी लाईव्ह कमेंट मध्ये सांगा मला, लगेच 1च मिनिटात उत्तर सांगा. चला पटकन. आता क्रिकेट संग्राम कोण आहे ना, ए ए ए भरपूर दिलेला आहे, काही हरकत नाही. क्रिकेट संग्राम काहीच अडचण नाही. इथं उड्डाण करणे म्हणजे उडणे, विमान उडालेत विमानतळावरून उड्डाण करायलेत त्यांनी. तर कोणतं विमान उड्डाण अगोदर करणार आहे आणि कोणतं नंतर करणार आहे ह्याच्या संदर्भात ते गणित आहे. तर हे पण TCSचंच गणित आहे. TCS पॅटर्न हा आहे, तर तुम्हाला हा आलाच पाहिजे. हे तुम्हाला कामाला येईल सरळ सेवा भरतीला आणि स्टाफ सिलेक्शनला सुद्धा. तर सगळ्यांनी 1 मिनिटामध्ये उत्तर सोडून दाखवायचं मला. चला, क्लिअर दिसत नाही क्वेश्चन. क्वेश्चन क्लिअर दिसणार झालाय का? दिसायला की क्लिअर? आता दिसायला का बघा. आता क्लिअर दिसायला का बघा बरं सगळं. ABCD 4 पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचे. निखिल भोसले डी. क्रिकेट संग्राम डी. क्रिकेट संग्राम कोण आहे? लयच अभ्यास दिसायलाय. चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्र पोलीस डी. निखिल भोसले डी. चला, म्हणजे काही कास ना, जेवढे लही आहेत त्याच्यापैकी अभ्यास करणारे आहेत काही कास ना, काही अडचण नाही. अजय भालेराव डी. काय हरकत नाही, तुम्ही उत्तर द्या. असे प्रश्न सोपे आहेत, आपण घेऊत असे प्रश्न. 5-50 असले प्रश्न घेतले की TCS जिकडं तिकडं, काही अडचण नाही. आपण अगोदर सुद्धा असे प्रश्न घेतलेत, आता सुद्धा घेऊयात, काही अडचण नाही. बदलत्या काळानुसार आपण पण बदलूयात. जमाने के साथ बदलेंगे हम, नाही तो जमाना हमें बदल देगा. बघा आता डी डी डी, मला वाटते सगळ्याच उत्तर आलेलं आहे, समजायला सगळ्याला काय का असणार आता. चला मग आता हा प्रश्न सोडूत आपण आता. चला मग आता प्रश्न काय ते, पहिलं वाक्य, हे दुसरं वाक्य आणि हे तिसरं वाक्य. 3च वाक्यावरचा प्रश्न आहे. हा पण प्रश्न TCS ने विचारलेला आहे. चला आता, क्यू ने यशच्या नंतर आणि टीच्या नुकतेच आधी. नुकतेच आधी म्हणजे काय? लगेचच. नुकतेच आधी याचा अर्थ लगेचच. नुकतेच आधी म्हणजे काय? लगेचच, त्याच्या अगोदरच. क्यू ने यशच्या नंतर. आपण एक काम करूयात, हे बघा, समजा ही विमान इकडे उडालेत असं आपण घरी धरू, तिकडे उडायत असं घरी धरूत. उड्डाण तिकडे करायचं, उड्डाण इकडे करायचं असं घरी धरूत आपण. हे उड्डाण इकडे करायलेत, इकडं म्हणजे उड्डाण पहिल्यांदा आणि इकडं म्हणजे उड्डाण नंतर, असं काहीतरी घरी धरावंच लागलं आपल्याला. क्यू ने यशच्या नंतर. आता क्यू ने यशच्या नंतर उड्डाण केलेलं आहे, बरोबर. म्हणजे क्यू ने म्हणजे यशच्या नंतर म्हणजे यशचा नंबर अगोदर लागतो. बघा, यशचा नंबर उड्डाण करण्यासाठी अगोदर लागतो. बघा आता आणखी, क्यू ने यशच्या नंतर आणि टीच्या नुकतेच आधी उड्डाण केलेले आहे. क्यू ने यशच्या नंतर म्हणजे अगोदर यश नावाचं विमान उडाले
आणि त्याच्यानंतर कोणतं विमान उडाले सांगा मला, क्यू नावाचं. आणि विमान तिकडे उडालेत असं गृहीत धरू आपण. तिकडे बाण दाखवले बघा, उड्डाण तिकडे उडाले तिकडं. क्यूने यसच्या नंतर, क्यूने यसच्या नंतर अगोदर यस उडाला, त्याच्यानंतर क्यू उडाला. आणि टीच्या नुकतेच आधी, टीच्या नुकतेच आधी म्हणजे टीच्या अगोदर कुणाचा नंबर आहे, क्यूचा. नुकतेच आधी म्हणजे लगेचच आधी, इथं टी आहे बघा. हे असा पॅटर्न आहे, इथं सेट झाला बघा. आणखी एकदा वाचतो. क्यूने यसच्या नंतर आणि टीच्या आधी उड्डाण केले आहे. टीच्या पुढं कोण आहे सांगा मला, क्यू. इकडे उड्डाण करायचं. पहिल्यांदा उड्डाण करणारे हे. मग मला सांगा सगळ्यात अगोदर कोण उडालाय, यस. यसच्या नंतर कोण उडाला इथं, क्यू. आणि क्यूच्या नंतर टी. हे पहिलं वाक्य झालं बरं का. आता दुसरं वाक्य बघा काय ते. आता आर ने यसच्या नंतर आणि क्यूच्या आधी. बर, क्यूच्या पण आधी कोणतं उडालाय बघा. आता क्यूच्या पण आधी इथं यस इथं घेऊत बरं का आपण. मग म्हणल्यासारखं अशी अडचण येते बघा. मग थोडं गॅप ठेवायचा मध्ये. हा चला बरं, आता दुसरं वाक्य. आता आर ने यसच्या नंतर, इथं ने शब्द नीट वाचायचा बरं का. हे आर ने कंटिन्यू ह्याला वाचायचं नाही असं. आर ने यसच्या नंतर आणि क्यूच्या आधी उड्डाण केलेले आहे. आर ने कुणाच्या नंतर, यसच्या नंतर. आर ने यसच्या नंतर उड्डाण केलेलं आहे. म्हणजे इथं कोण उड्डाण केलेलं आहे सांगा मला, आर ने. यसच्या नंतर आर नावाचं विमान उडालेलं आहे. यसच्या नंतर आरचा नंबर आहे. आर ने यसच्या नंतर आणि कुणाच्या आधी, क्यूच्या आधी. क्यूच्या पुढं कोण आहे, आर. चला हे पण वाक्य पूर्ण केले. एकदम सोपा प्रश्न आहे, चिल्लर गँग आहे उगा. तिसरा प्रश्न, यूपी. यू ने पीच्या नंतर लगेचच उड्डाण केले आहे बघा. आता यू ने पीच्या नंतर लगेचच उड्डाण केलेले आहे. यू आणि पी आहे का सध्या इथं, नाही. नीट वाचत, आता नीट वाचा बरं का. आता बघा, आता हे वाक्य सगळ्यात नीट वाचायचं तुम्हाला. आता यू ने पीच्या नंतर लगेचच उड्डाण केले. यू ने कुणाच्या नंतर उड्डाण केले सांगा मला, पीच्या. म्हणजे हे यूपी असा क्रायटेरिया बघा इथं, यूपी. नीट लक्ष द्या. आता मला सांगा पीचा नंबर अगोदर आहे का यूचा, बोला. पीचा इथं बघा ना, बघा. आता यू ने पीच्या नंतर उड्डाण केलेले आहे. म्हणजे अगोदर उड्डाण कोण करणार आहे, पी. आणि नंतर यू. आता नीट वाचू. यू ने पीच्या नंतर लगेचच उड्डाण केलेले आहे, परंतु सर्वात शेवटी उड्डाण केलेले नाही. मग तुम्ही मला सांगा यू ने सर्वात शेवटी उड्डाण केलेले आहे का नाही, मोठ्याने सांगा. नाही. म्हणजे यूपीची जोडी तर अशीच येणार आहे बघा. यूपीची जोडी अशीच येणार आहे. कारण बघा काय म्हणले, यू ने पीच्या नंतर लगेचच. यू ने पीच्या नंतर लगेचच म्हणजे यू आणि पीच्या मध्ये कोणत्या विमानानं उड्डाण केलेलं आहे का, नाही. यूपी ही जोडी सोबतच राहणार आहे. उत्तर प्रदेश एकजूट राहणार आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये कोणतंच राज्य नाही, यूपी सोबतच राहणार आहे. तुम्ही मला सांगा मी इथं यूपीला घेऊ शकतो का नाही, कशामुळं. यू ने पीच्या नंतर लगेचच उड्डाण केलेलं आहे, परंतु यू ने शेवटी उड्डाण केले नाही. त्याच्यामुळे यूपीला तुम्ही ही जागा देऊ शकत नाहीत. यूपीला ही जागा देऊ शकत नाहीत. सांगा मग यूपीला कोणती जागा द्यायची आपण, यूपीला ही जागा देऊ शकतात का, ही जागा देऊ शकतात का, ही जागा देऊ शकतात का, ही जागा देता येईल का मग. पण इकडे बघा, आता यूपीला कोणती जागा द्यायची ह्याच्याबद्दल एक मोठं भांडण होऊ शकतं इथं. पण एवढं तर आपल्याला कळालंय की यूपीला शेवटची जागा देता येईल का नाही, नाही. आणि आपल्याला प्रश्न काय विचारतात त्याच्यावर फोकस करावा. प्रश्न काय विचारलाय, सर्वात शेवटी कोणत्या विमानाने उड्डाण केलेले आहे. सांगा सर्वात शेवटी नंबर कोणाचा येणार आहे. यूपी कुठं काही ना, यूपी इथं येऊ द्या, इथं येऊ द्या, इथं येऊ द्या, इथं येऊ द्या, नाही तर अजून कुठे येऊ द्या. पण इथं सगळ्यात शेवटी कुणाचा नंबर येणार आहे, टीचाच. आपल्या तेच प्रश्न विचारलाय की सर्वात शेवटी कोणत्या विमानाने उड्डाण केले आहे, तर कोणत्या विमानाने केलेले आहे, टी. काहीच अडचण नाही ह्याच्यामध्ये. फक्त काय करायचं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये प्रश्नावर जास्त फोकस करायचा. कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं जास्त होईल का तेवढं ह्या प्रश्नावर फोकस करायचं. तुम्हाला एकदा उत्तर भेटले की झालं की बाकीच्या कुठं नेऊन तुम्हाला काय करायचं, काहीच नाही. प्रश्न काय होता त्यांचा, सगळ्यात शेवटी कोण उडाले. सगळ्यात शेवटी कोणतं विमान उडाले, टी नावाचं विमान उडाले. संपला कार्यक्रम येतच. एवढा सोपा प्रश्न होता. असे प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजेत आणि काहीच अवघड नाही. हा समजा एखाद्याला समजलं नसेल, डबल बघा व्हिडिओ.
3-4 वेळेस बघा. आता हे असले प्रश्न मात्र पोलीस भरतीला येऊ शकतात बघा. हे TCS पॅटर्न पण आहे, हे TCS पण पॅटर्न आहे आणि हा पोलीस सुद्धा पॅटर्न आहे. TCS प्लस पोलीस दोन्ही पण पॅटर्न आहे हा. आता काहीच अडचण नाही. बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला बोर्ड मास नियम माहिती पाहिजे बघा. व्ही बोर्ड मास नावाचा एक नियम आहे. व्ही बोर्ड मास नावाचा एक नियम आहे, त्याला मराठीतून काय म्हणतात? कंचे भागू बे व. म्हणजे सगळ्यात अगोदर काय सोडायचा असतो? कंस, त्याच्यानंतर चवरचे शब्द, त्याच्यानंतर भागाकार, नंतर गुणाकार आणि शेवटी बेरीज आणि वजाबाकी. मग आता थोडंसं नीट लक्ष द्या. दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय क्रिया चिन्हाची आदला बदल करून समीकरण दुरुस्त करा. याचा अर्थ नीट बघा सगळ्यांनी. आता हे बघा, याचा अर्थ नीट बघा. मला वाटतं इथं काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहेच. 96 - 16 हे बघा, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा. भागाकाराचं चिन्ह आहे, इथं भागाकाराचं चिन्ह आहे बघा. आणि इथं सुद्धा हे भागाकाराचं चिन्ह यायला पाहिजे, कारण दोन सेम चिन्ह झालेत ना, म्हणून हे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. आता काही अडचण नाही. आता त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी पदावली दिलेली आहे, ही पदावली कोणती आहे सांगा बरं मला. आता 96 वाचा सगळ्यांनी आता. -16 भागिले 4 गुणिले 2 प्लस 8. याचं उत्तर किती यायला पाहिजे? 6. याचं उत्तर किती यायला पाहिजे? 6. अगोदर बघू त्याचं उत्तर येतंय तरी किती. आता 96 ला 96, तर बोर्ड मास नियमानुसार अगोदर काय करायचा असतो? भागाकार. हे भागाकार अगोदर करायचा. हे मायनसला मायनस. 16 ला 4 न भागल्यावर किती येत असते? 4 गुणिले 2 प्लस 8. आता अगोदर बेरीज वजाबाकी का अगोदर गुणाकार? अगोदर गुणाकार. 96 ला 96 मायनस 4 दोन्ही 8 आणि प्लस 8. आता हे प्लस 8 आणि मायनस 8 काय झाले? कॅन्सल. ह्याचं उत्तर किती आलं सांगा मला? 96. आता बघा त्यांचं म्हणणं काय तुम्हाला सांगतो. ह्याचं उत्तर आपण ह्याला सोडवलं, ह्या समीकरणाला, ह्या पदावलीला आपण बोर्ड मास नियमानुसार सोडवलं, त्याचं उत्तर किती आलं सांगा? आपलं 96. पण त्यांना उत्तर त्यांना उत्तर बरोबर 96 पाहिजे का 6 पाहिजे? बोला पटकन. मग त्यांचं म्हणणं काय असतं ह्या टाईपच्या प्रश्नामध्ये? आम्हाला उत्तर 6 पाहिजे. ह्याचं उत्तर सध्या आमची अडचण अशी आहे की ह्याचं उत्तर किती येईल? 96. पण आम्हाला उत्तर किती पाहिजे? 6. जर उत्तर 6 पाहिजे असेल तर कोणत्या दोन चिन्हाची आदला बदल करावी लागेल असं त्यांचं म्हणणं असतं. मग ह्या समीकरणामध्ये तुम्ही ऑप्शन मध्ये जावं लागेल तुम्हाला. मायनस आणि भागाकाराच्या चिन्हाची आदला बदल करून बघा 6 उत्तर येते का? किंवा प्लस आणि गुणाकाराची आदला बदल करून बघा 6 उत्तर येते का? काही पण करून आपल्याला उत्तर किती आणायचं सांगा मला? 6. मग 6 जर उत्तर आणायचं असेल तर कोणत्या दोन चिन्हाची आदला बदल करावी लागेल असा त्यांचा प्रश्न आहे. मग आता आपण ऑप्शन मध्ये जाऊयात. चला आता पटकन ऑप्शन मध्ये जाऊयात. सांगा पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हणले त्यांनी? मायनस आणि भागाकाराच्या चिन्हाची आदला बदल करून बघा. जिथं मायनसचं चिन्ह आहे तिथं भागाकाराचं चिन्ह ठेवून बघा, आणि जिथं भागाकाराचं चिन्ह आहे तिथं मायनसचं चिन्ह ठेवून बघा. चिन्हाची आदला बदल करा आणि उत्तर 6 येते का बघा. बघूत मग आपण. 96 ला 96. सांगा मायनसच्या ठिकाणी काय ठेवा सांगितले? मायनसच्या ठिकाणी भागाकार, इथं भागाकाराचं ठेवलं. 16 ला 16 आणि भागाकाराच्या ठिकाणी मायनस. -4 बाकी काहीच बदलू नका. गुणिले 2 प्लस 8. जर आता मायनस आणि भागाकाराच्या चिन्हाची आदला बदल करून जर आपलं उत्तर 6 आलं तर हेच ऑप्शन बरोबर आहे म्हणायचं. येते का बघूत. मग आता परत एकदा बोर्ड मास नियम. अगोदर गुणाकार का बेरीज का वजाबाकी का भागाकार? भागाकार. 16चा पडा सगळ्यालाच येते. 96 ला 16 न भागल्यावर किती येते? 96 ला 16 न भागल्यावर किती येते? 6. 16 सख्खी 6 -4 गुणिले 2 प्लस 8. अगोदर वजाबाकी बेरीज का गुणाकार? गुणाकार. चला गुणाकार करू. 6 ला 6 -4 दोन्ही 8 आणि प्लस 8. आता प्लस 8 आणि -8 काय झाले इथं? कॅन्सल. प्लस 8 -8 कॅन्सल झालं. आपलं उत्तर किती आलं मग? 6. म्हणजे हे पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. जर तुमचं नशीब चांगलं असेल तर पहिलं ऑप्शन बरोबर असेल. तुमचं नशीब चांगलं नसेल तर चौथा बी ऑप्शन बरोबर असू शकतो.
तुम्हाला तपासत जावं लागेल. मग ह्याच्यासाठी तुमची कॅल्क्युलेशन स्पीड जास्त पाहिजे. आणि गणितामध्ये कॅल्क्युलेशन स्पीड कुणाची जास्त असते? जो विद्यार्थी रोज 2 तास सराव करते गणित आणि बुद्धिमत्ता, त्याची कॅल्क्युलेशन स्पीड 100% जास्तच असते. आता एखाद्याला 16चा पाडाच लवकर आठवण झाला, काय करावं त्यांना? काहीच करता येत नाही तिथे. म्हणून जेवढा जास्त होईल तेवढा जास्त सराव करायचा आपल्याला. म्हणजे ही आपली अशी कॅल्क्युलेशनची स्पीड. आता इथं एक समजा पहिल्यांदा भेटले म्हणून ठीक आहे, आणि पहिले नाही भेटलं, चौथं भेटल्यावर मग काही वेळ शक्य ना. त्याच्यामुळे स्पीड वाढवा, तुमची स्पीड वाढवा कॅल्क्युलेशनची. आणि स्पीड कॅल्क्युलेशनची वाढवायची असेल तर एकच पर्याय, रोज प्रॅक्टिस करायची गणिताची. आता हा पण प्रश्न तसाच आहे बघा. काय म्हणले बघा, आता ह्याच्यात ते प्रिंटिंग मिस्टेक नसणार आहे असं माझं म्हणणं. आता बघा, दिलेल्या प्रश्नात 2 चिन्हाची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा. पहिली गोष्ट तर ह्याचं उत्तर 25 आणायचं. पाठीमागच्या प्रश्नासारखं उत्तर किती आणायचंय? 25 आणायचं आपल्याला. बरोबर. मग आता ह्याच्यापैकी कोणत्या 2 चिन्हाची अदलाबदल केल्यानंतर उत्तर 25 येईल असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्हाला पहिल्यांदा मायनस आणि प्लस चेंज करून बघावं लागेल, किंवा प्लस आणि मायनस हे दोन्ही सेम झालेत वाटले मला. मायनस आणि प्लस, बरं ठीक आहे, बघूत काय असेल. आता ह्याचं उत्तर तर हे आहे बघा. तुम्हाला मी डायरेक्ट उत्तर सांगतो, नंतर तुम्ही तपासून बघा. प्लस आणि मायनसची अदला बदल करून बघू. सांगा, 5ला 5 गुणिले 11. मायनसच्या ठिकाणी काय ठेवायचं? मायनसच्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला? प्लस. प्लस इथून तपासून बघूत आपण ह्या डी पासून. हा, प्लस मायनसच्या ठिकाणी काय ठेवलं? प्लस. 1000ला 1000. प्लसच्या ठिकाणी काय ठेवलं? मायनस 20. आणि मायनसच्या ठिकाणी प्लस 20 ठेवा. बघा, ह्याचं उत्तर 25 येते का? जर ह्याचं उत्तर 25 आलं तर आपला पर्याय बरोबर आहे म्हणायचं, नाही तर चुकीचं आहे म्हणायचं. मग येते का ह्याचं 25 उत्तर? चला बघूत आपण आता. हे बघा, 5 गुणिले 11. मायनसच्या ठिकाणी काय ठेवलं आपण? प्लस 1000. प्लसच्या ठिकाणी काय ठेवलं? मायनस 20. आणि मायनसच्या ठिकाणी काय ठेवलं? प्लस 20. जर याचं उत्तर 25 आलं तर आपला पर्याय बरोबर आहे म्हणायचं, नाहीतर नाही. मग बघूत, इथं काही चुकीचं तर नाही की काही प्रिंटिंग मिस्टेक. बघूत आपण काय असेल ते असेल. बघू दादा, सांगा मला. 11 पाची 55 प्लस 1000 मायनस 20 प्लस 20. आता काय काय कॅन्सल होते सांगा बरं मला. प्लस 20 आणि मायनस 20 काय झालं इथं? कॅन्सल. ह्याचं उत्तर किती आलं सांगा मला मग. 1100 कसं? 1055. आपल्याला उत्तर काय पाहिजे सांगा मला? 25. प्रिंटिंग मिस्टेक नसावी असं माझं म्हणणं आहे, तरी बघू. चला, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे का चुकीचा आहे? मग बरोबर आहे का चुकीचा आहे? चुकीचा आहे. ह्याला कॅन्सल करून टाकू. तर असं तुम्हाला तपासून बघायचं. आपण एक काम करूत मग आता, की प्लस आणि गुणाकाराचं चेंज करून बघू. त्याला सांगा बरं आता. 5ला 5 गुणाकाराच्या ठिकाणी काय ठेवायचं? बोला की. प्लस किती? 11 मायनस 1000. हा, प्लसच्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला? गुणाकार गुणिले 20. आणि मायनसच्या ठिकाणी काय ठेवायचं सांगा आपल्याला? मायनसच्या ठिकाणी काय ठेवायचंय? मायनसच. बघा आणखी एकदा, बघा आणखी एकदा वाटतं तुम्हाला सांगतो मी. आता हे पर्यायानुसार जाऊ आपण. ह्या पर्यायानुसार प्लस आणि गुणाकाराची अदला बदल. जिथं जिथं प्लस आहे तिथं काय करायचं आपल्याला? गुणाकार. आणि जिथं जिथं गुणाकार आहे तिथं काय ठेवायचं आपल्याला? प्लस. मग आता नीट ठेवून बघूत आपण. 5ला 5 गुणाकाराच्या ठिकाणी काय ठेवायचंय? प्लस 11 मायनस 1000ला मायनस 1000. इथं प्लस आहे, प्लसच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे? गुणाकार. हा, गुणिले किती लिहिणार आपण? 20. आणि मायनसच्या ठिकाणी काही चेंज करायचं का आपल्याला? नाही. मायनस 20 ला मायनस 20. समजलं इथपर्यंत? मग ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर कोणती क्रिया करायची? गुणाकाराची. मग इथं गुणाकार करूत आपण. चला, 5ला 5 प्लस 11ला 11 मायनस 1000 आणि 20 चा गुणाकार किती येतो? 2 1 2 3 4 आणि मायनस 20. आता डावीकडून उजवीकडे सोडवा. सांगा बरं मला, 11 आणि 5 ची बेरीज किती येते? 16. मला सांगा, कोणत्या पण परिस्थितीमध्ये ह्याचं उत्तर 25 येईल असं वाटलंय का तुम्हाला? मग पुढे खेळत बसायची काही गरज आहे का आपल्याला? नाही. हे पण कॅन्सल करा, हे पण कॅन्सल करा. आता सांगा मला, कशा कशाची यातला बदल करायचे? मायनस आणि प्लस. इथे 2 सेम झालेत का म्हणतो हे ऑप्शन? ठीक आहे, काय हरकत नाही. आले का ह्याचं उत्तर? नाही काय?
बर बर ठीक आहे, जाऊ द्या, काय हरकत नाही. त्याला स्किप करून टाकू. बाकी तर समजलंय की सगळ्याला, पण पॅटर्न समजलाय की सगळ्याला. बघा इथे काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असेल असं मला वाटते, पण काही हरकत नाही. हा प्रश्न आणि हा प्रश्न सेमच आहे बघा जवळपास, त्याच्यामुळे असं काय अडचण येणार नाही. हा प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळं मी काहीतरी चुकीचं शिकवले असे बी नाही, प्रिंटिंग मिस्टेक आहे. मग तसं असलं असं तर हे पण आलं नसतं मग. आता बघा ह्याच्यासारखंच ते गणित आहे, फक्त आपल्याला काय करायचंय, दोन चिन्हाची काय करून बघायचे, आदला पत्र. एवढा सोपा पॅटर्न आहे. मला वाटते आजचे तुम्हाला सगळे प्रश्न समजले असावेतच. पण हा बघा, ही प्रश्न सोडवताना एक काळजी घ्यायची आपल्याला, थोडस थोडस नीट वाचन करायचं ह्या प्रश्नांचं. प्रश्न अवघड आहेत का? नाही, प्रश्न एकदम सोपे आहेत, फक्त थोडीशी काळजी घ्यायची प्रश्न सोडवताना. आता बघा हा पण प्रश्न सोडवताना थोडीशी काळजी घ्यायची आपल्याला. बघा हे प्रश्न सोडवताना आपण काय केलं, थोडं तुलना व्यवस्थित केली. आता इथून पुढच्या काही लेक्चर मध्ये काय करूत आपण, असे सुद्धा प्रश्न घेत जाऊ, जे शाब्दिक स्वरूपातले आहेत, जे तुम्हाला अवघड वाटतात पण सोपे आहेत. ते आपल्या मनात उगा भ्रम तयार झाला. काय होते परीक्षेमध्ये, आता हा मोठा प्रश्न एवढा बघितला का, अबा बाबा बाबा काय चालू आहे की, कुठलं C1 C2 C3 C6 काय चालू आहे की काही नाही की, ही वाचायची सुद्धा तयारी नसते विद्यार्थ्यांची. तिने ह्याला बघून ठरवतात, अरे ही लयच अवघड प्रश्न आहे बाबा, एवढा मोठा कुठं प्रश्न असते का, कधी वाचावं कधी सोडवावं. पण आता तुम्ही वाचलेत सुद्धा आणि सोडवलेत सुद्धा, तर ही प्रश्न अवघड नाहीत, फक्त आपली मानसिकता बदलायची आहे, मानसिकता चेंज करायची, मेंटॅलिटी आपली. हे आपल्या डोक्यात ठेवायचं नाही की अवघडच आहे म्हणून. ही सोपे प्रश्न आहेत, तुम्हीच बघितलंय, एक दोन वेळेस सोडल्यावर ही एकदम सोपे प्रश्न आहेत. फक्त नीट वाचायचे आणि त्याच्यानुसार मांडणी करत जायचे. आपण असे प्रश्न घ्यायचो क्लासमध्ये किंवा इथं रविवारी लेक्चरमध्ये, कसं पण घेऊयात असे प्रश्न आपण, जेणेकरून तुम्हाला सराव होईल चांगला. आता बघा हा सुद्धा प्रश्न सोपाच होता तसा बघायला गेला तर, हे सुद्धा प्रश्न सोपाच आहे. फक्त होते काय माहिती आहे का, एवढा मोठा प्रश्न बघूनच घाबरून जाते, एवढा मोठा कुठा प्रश्न असते का म्हणजे परत. तसं काहीच अडचण नाही ह्याच्यामध्ये, तुम्ही मांडणी जरी केली व्यवस्थित, आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जर ह्याचा सराव केला ना, तर ही प्रश्न एका मिनिटात होते बघा. फक्त सराव तेवढा तुम्हाला जबरदस्त करावा लागेल, काहीच अडचण नाही. आणि जेवढे TCS परीक्षा घ्यायला का, त्याला वेळ जास्त आहे, तुम्ही लक्ष करून बघा. वेळ कमी नाही, वेळ जास्त आहे सरळ सेवेला. पोलीस भरतीला पण वेळ जास्त आहे, सरळ सेवेला पण वेळ जास्त आहे. फक्त वेळ कमी पडते कंबाईनला, PSI STI ला. तिथं कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न तुम्हाला सोडवावे लागते. पण सरळ सेवेला आणि पोलीस भरतीला तुम्हाला एवढा मोठा वेळ आहे, काहीच अडचण नाही. मग असे प्रश्न सोडवायला काहीच हरकत नाही, हातातले प्रश्न आहेत. फक्त एक दोन वेळेस सराव करून जायचा, त्याच्यामुळे आणखीन फास्ट स्पीड द्या आपल्याला. आता हा पण प्रश्न सोपा होता तसं बघायला गेला तर, ही तर काही नाही एकदम चिल्लर गँग होती. आता मला सांगा, ही प्रश्न कसला सोपा आहे? आता एखाद्याने म्हणलं नाही, अरे बाबा एवढा मोठा प्रश्न दिला, हे सोडून द्यावं काय की म्हणून, सोडून दिल्यावर पश्चाताप होईल. एवढा सोपा प्रश्न आहे, काहीच नाही ह्याच्यामध्ये अवघड. आणि हे सुद्धा प्रश्न भरपूर जणाला आला नाही सरळच्या भरतीला, त्यांनी नीट वाचलेच नाहीत, त्यांना हीच कळणार झाले नेमकं ह्या प्रश्नामध्ये यांचा नंबर 14 हे 13 का बरं म्हणालेत. ही काही जण इथून प्रॉब्लेम सुरू झाला. आपण मग अशी नंबरिंग दिलेली होती बघा, आणि हे ऑप्शन बघून सुद्धा काही जणांना भीती वाटते, की का चालू आहे की काय नाही, की म्हणते ही वेगळे चिन्ह दिसालेत, ही वेगळे चिन्ह झालेत, कधी मोठा म्हणालेत कधी लहान म्हणालेत. मग ही सगळं कन्फ्युजन दूर करायचं असेल तर असे प्रश्न तुमच्या हाताकडून गेले पाहिजेत. आणि जेवढे जास्त तुमच्या हाताकडून प्रश्न जातील तेवढे तुम्हाला जास्त समजेल. त्याच्यामुळे सराव करा फक्त. आणि आपण इथं घेऊत असे प्रश्न क्लासमध्ये. हा सुद्धा प्रश्न सोपाच होता एकदम. मला वाटते आजचे प्रश्न सगळ्याला समजलेच असतील. जर कुणाला आजचे प्रश्न समजले नसतील तर विचारा मला. जर कुणाला आजचे प्रश्न समजले नसतील तर विचारा. मला वाटते चांगलंच झालेलं आहे आजचं लेक्चर, आणि काहीतरी कन्सेप्ट क्लिअर होत जातात बघा. एवढे मोठे प्रश्न घेण्यापेक्षा आपण कमी घेऊत संख्या, पण तेवढेच क्लिअर होत जावं हळूहळू हळू पुढे. कारण अचानक जर आपण जास्त प्रश्न घेतले तर एक बी समजत नाही परत. आता कमीत कमी तुम्हाला आजचं एवढं कळालं की तुलना कशी करायची, हे सुद्धा तुम्हाला समजलं तर बस झालं. मग आता ह्या टाईपचे काय करायचं, तुम्ही TCS पॅटर्नचा एखाद्या सरळ सेवेचा प्रश्नसंच घ्यायचा, आणि जेवढं आपण इथं घेतले का त्या टाईपचे सगळे प्रश्न सोडून टाकायचे रीडिंगमध्ये. म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त सराव होत. आहेत असे प्रश्न भरपूर आहेत, फक्त तुम्ही ते सोडवा. तुम्हाला एकदा ट्रिक समजली ना की काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये, फक्त सोडवायचे. ठीक आहे, थांबूयात आपण आता. आज पुढच्या लेक्चरला आपण असेच आणखीन वेगवेगळे प्रश्न घेऊन येऊयात. ठीक आहे, थांबूयात.